Hello my dear students. In the last video we have started 3.1 why and we have finished warming up chit chat activity. Now in this video we are going to learn the poem from page number 56. The title of the poem is Why. In this poem there are 8 stanzas. Every stanza has 4 lines. In this way 8 into 4 32 lines are there in the poem. Let's see the first stanza. I know a curious little boy who is always asking why. Why this? Why that? Why then? Why now? Why not? Why, by and by. विद्यार्थी मित्रांनो, ह्या पोएमचं टायटल आहे वाय. वाय म्हणजे का. वाय ह्या प्रश्नाने वाय ह्या शब्दाने प्रश्न विचारला जात असतो आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की प्रश्न का विचारले जातात, त्याचं महत्त्व काय असतं हे आपण पाहिलेलं आहे. तर पाहूया. आय नो फर्स्ट स्टँजा. आय नो अ क्युरियस लिटल बॉय. तुम्हा सर्वांना माहितीच आहे की किड्स, लहान मुले ह्यांच्यामध्ये प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची फार मोठी क्युरिओसिटी असते, जिज्ञासा असते की हे काय आहे, ते काय आहे, हे असं का नाही, ते का नाही. म्हणजे अशा प्रकारे अनेक प्रश्न त्यांच्या मनात असतात. याचा अर्थ असा की त्यांना ते जाणून घ्यायचं असतं. तर अशा पद्धतीने ह्या कवितेचे रायटर म्हणतायत, पोएट म्हणतायत, आय नो अ क्युरियस लिटल बॉय. मला एक क्युरियस, जिज्ञासू असा बाळ माहिती आहे. हु इज ऑलवेज आस्किंग वाय. आणि तो नेहमीच वाय, का, प्रश्न विचारत असतो. वाय धिस, वाय दॅट, हे का, ते का, वाय देन, वाय नाव, का नंतर, का आता, का तेव्हा. अशा पद्धतीने प्रत्येक वेळेस त्याच्या मनात वाय हा प्रश्न असतो. वाय नॉट, हे का नाही, वाय बाय अँड वाय बाय. तर अशा पद्धतीने त्याच्या मनामध्ये अमर्याद प्रश्न असतात. बाय अँड बाय. वाय, बाय अँड बाय म्हणजे अमर्याद प्रश्न. तर असा बालक मला माहिती आहे की ज्याच्या मनामध्ये अनेक अमर्याद प्रश्न असतात. मला वाटतं आपणास हा पहिला स्टँजा समजला आहे. आता सेकंड आपण समजून घेऊया. ही वॉन्ट्स टू नो वाय वूड should swim, why lead and marble sing, why stars should shine and winds should blow, why and why we eat and drink. पहा विद्यार्थी मित्रांनो, सेकंड स्टँजा काय आहे. ही वॉन्ट्स टू नो वाय वूड should swim. अतिशय सुंदर.
त्याला जाणून घ्यायचं आहे की पाण्यात उड म्हणजे लाकडाचा ओंडका का स्विम करतो, का तो पाण्यामध्ये बुडत नाही. व्हाय लीड अँड मार्बल सिंक. आणि मात्र लीड असेल, लीड म्हणजे काय बरं, शिसे. मार्बल्स म्हणजे काय बरं, गोट्या. सिंक म्हणजे काय तर बुडणे. तर लीड असेल, शिसं असेल, मार्बल असतील, ह्या पाण्यामध्ये सहज बुडतात. लाकूड मात्र तरंगत असतं, स्विम करतं, आणि शिसं मार्बल हे बुडतात. तर असं का, काय कारण असेल? वाय स्टार्स शुड शाईन. का बरं चांदण्या ह्या शाईन करतात, चकाकतात. अँड विंड्स शुड ब्लो. आणि वारा सुद्धा का वाहतो. अँड वाय वी ईट अँड ड्रिंक. अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आपण तरी का बरं खात असतो. आपण तरी का बरं पाणी पित असतो. आपण ड्रिंक का बरं करत असतो. अतिशय सुंदर या ठिकाणी हा स्टँजासुद्धा आहे. तर अशा प्रकारे हे पहिला आणि दुसरा स्टँजा जो आहे आपण जाणून घेतला आहे. तर याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर पहिला प्रश्न आहे बघा, इज द लिटल बॉय रिअली क्युरियस? हाऊ डू यू नो इट? याचा अर्थ मला कोण बरं सांगू शकतं? नक्कीच तुम्हाला याचा अर्थ माहितीच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की ह्या कवितेतील जो मुलगा आहे तो खरोखर क्युरियस आहे का? त्याच्यात जिज्ञासा वृत्ती आहे का? हाऊ डू यू नो इट आहे, तर मग कसं तुम्ही ते ओळखलं? तर अशा प्रकारे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. हो, तुम्हाला याचं उत्तर माहितीच असेल. तर पहा, आपण याचं उत्तर जे आहे ते पाहूया. पहिला स्टँजामध्ये आपण पाहिलं की त्याच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत, तो फार क्युरियस आहे आणि तो व्हायने अनेक प्रश्न करतोय. इज द लिटल बॉय रिअली क्युरियस? यस, द लिटल बॉय इज रिअली क्युरियस. हाऊ डू यू नो इट? बिकॉज in this poem, or the boy always asking why this, why that, why then, why now, why not, why and why. So due to this we can know the little boy really very curious. आता पहा, थर्ड स्टँजा काय आहे तो, ही वॉन्ट्स टू नो दॅट मेक्स द क्लाउड्स अँड वाय दे क्रॉस द स्काय. वाय सिंक द सन बिहाइंड द हिल्स अँड वाय द फ्लॉवर्स डाय. जाणून घेऊया. ही वॉन्ट्स टू नो, त्याला जाणून घ्यायचं आहे, माहिती करून घ्यायचं आहे. व्हॉट मेक्स द क्लाउड्स. क्लाउड्स जे असतात, ढग जे असतात, ते कसे बनतात. खूप सुंदर. अँड वाय दे क्रॉस द स्काय. आणि अशा पद्धतीने ते क्लाउड्स का बरं जात असतात. वाय सिंग द सन बिहाइंड द हिल्स. त्या टेकडीच्या मागे सूर्य का सिंक करतो, का मावळतो, हे त्याला जाणून घ्यायचं आहे. अँड वाय द फ्लॉवर्स डाय. आणि फुलं जे असतात तेही काय बरं होतात, कोमजतात, डाय होतात. मग असं का होतं हे सुद्धा त्याला माहिती करून घ्यायचं आहे. नेक्स्ट स्टँजा पहा. He wants to know why wind
should come. From out the billows nose, why pop guns should go pop and why the ocean ebbs and flows. विद्यार्थी मित्रांनो, या स्टँजामध्ये 3 शब्द पहा जे डार्क आहेत. बेलोजचा अर्थ आपण पाहू शकतो इकडे. बेलोज म्हणजे पहा, ॲन ॲपॅरेटस फॉर ब्लोईंग एअर. एक अशी ॲपॅरेटस म्हणजे एक साहित्य वस्तू की ज्याने हवा जी असते ती ब्लो होत असते किंवा केली जाते, त्याला म्हणतात भाता. बिलोज म्हणजे भाता. पॉप गन्सचा अर्थ आहे अ टॉय गन, म्हणजे खेळण्यातील गन, बंदूक. आणि एक शब्द आहे एब्स. पहा, एब्स म्हणजे काय? टाईड वॉटर मूव्स अवे फ्रॉम द लँड. याचा अर्थ आहे ओहोटी. एब्स म्हणजे ओहोटी. तर अशा प्रकारे याचा अर्थ आपण बघूया. तुम्हाला माहिती, टाइड्स म्हणजे भरती आणि एब्स म्हणजे ओहोटी. ही वॉन्ट्स टू नो व्हाय विंड शूड कम. त्याला जाणून घ्यायचं आहे की विंड, वारा, का बरं वाहतो. फ्रॉम आउट द बिलोज नोज. जो भाता असतो त्या भातातनं जो वारा येतो तो कसं काय येत असतो, कशा पद्धतीने तो वारा त्यातून येतो, भात्यातनं येतो, हे माहिती करून घ्यायचं आहे. वाय पॉप गन्स शूड गो पॉप अँड वाय. ते खेळण्यातील गन जे आहे ते का अशा पद्धतीने पॉप अँड वाय होत असतं. द ओशन एब्स अँड फ्लोज. समुद्रामध्ये ओहोटी काय येते, ते पाणी जे असतं ते का फ्लो करत असतं हे त्याला जाणून घ्यायचं आहे. ही वॉन्ट्स टू नो वाय फिश हॅव गिल्स अँड वाय बॉयज कांट फ्लाय. अँड why steam comes from the kettle's spout and rain falls from the sky. पहा, या ठिकाणी आपण जर एक प्रश्न आहे बघा बाजूला, तो जाणून घेऊया. व्हॉट ब्लोज आउट ऑफ बेलोज. तर बिलोजमधून काय बरं ब्लोईंग होत असतं, काय येत असतं, आपण पाहिलं बघा इथे उत्तर त्याचं. विंड should come from the bellows nose. याचं उत्तर आहे what blows out of billows. wind blows out of bellows असं उत्तर आपण इथे सांगू शकतो. पास्ट आंजा ह्याच्यामध्ये गिल्स आणि केटल्स स्पाउट हे 2 शब्द आहेत. त्यांचा अर्थ पाहूया. गिल म्हणजे द रेस्पिरेटरी ऑर्गन ऑफ फिश, म्हणजे माशांचं श्वसन यंत्र, ज्यातून मासे श्वास घेत असतात, त्याला गिल्स असं म्हणतात. आणि केटल स्पाउट म्हणजे अ पाईप ऑफ केटल थ्रू विच टी ऑर लिक्विड कॅन बी पोर्ड. अशा प्रकारचं किटलीचं तोटी, आपण ज्याला म्हणतो तोटी, ज्यातून चहा येत असतो. पहा मग आता, ही वॉन्ट्स टू नो वाय फिश हॅव गिल्स. त्याला जाणून घ्यायचं आहे की फिशना, माशाला गिल्स का असतं. वाय बॉईज कॅन नॉट फ्लाय. मुले का उडू शकत नाहीत. वाय स्टीम कम्स फ्रॉम द केटल स्पाउट. त्या केटलीच्या स्पाउटमधून, तोटीमधून स्टीम म्हणजे वाफ काय बाहेर येत असते. अँड रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. आणि आकाशातनं पाऊस कसा का फॉल होतो, येतो, पडतो. खूप अनेक अमर्याद असे प्रश्न आहेत. ही वॉन्ट्स टू नो व्हाय कोल शुड बर्न अँड नॉट अ बिट ऑफ स्टोन. हाऊ सीड्स गेट इन द ॲपल कोर and marrow in the bone. पहा,
या ठिकाणी दोन शब्द आहेत, कोर आणि मॅरो. कोरचा अर्थ आहे द सेंटर ऑफ फ्रुट्स, म्हणजे गाभा, त्या फळाचा गाभा. आणि मॅरो म्हणजे काय? अ सॉफ्ट फॅटी सबस्टन्स इन द कॅव्हिटीज ऑफ बोन्स, म्हणजे हाडातील चरबी. लक्षात ठेवा, शब्दार्थ तुम्हाला लिहायची आहेत. ही वॉन्ट्स टू नो वाय कोल शुड बर्न. कोल म्हणजे काय? कोळसा. बर्न म्हणजे जळणे. तर त्याला जाणून घ्यायचं आहे, जो कोळसा असतो त्याला आग, तो जळतो कसं काय, त्याला आग कशी काय पेटत असते. अँड नॉट अ बिट ऑफ स्टोन. आणि स्टोन्सना मात्र, दगडांना मात्र अशा प्रकारे आग लागत नाही, आग पेटत नाही. हाऊ सीड्स गेट इन द ॲपल कोर. ॲपलच्या गाभ्यात बिया कोठून येतात. अँड मॅरो इन द बोन. तसंच बोनमध्ये, हाडामध्ये चरबी, मॅरो, मॅरो म्हणजे चरबी, ही कोठून येते. अशा प्रकारे अनेक प्रश्न आहेत की ह्या प्रश्नांचे उत्तर त्याला जाणून घ्यायचं आहे. लेट्स सी सेकंड लास्ट स्टँजा. ही वॉन्ट्स टू नो वाय आईस शुड मेल्ट. त्याला जाणून घ्यायचं आहे की आईस जो असतो तो मेल्ट का होतो, तो का वितळतो. वाय स्पायडर्स ईट द फ्लाईज. स्पायडर्स जे असतात, आपण ज्याला कोळी असं म्हणतो, ते फ्लाईजना का बरं खातात, माशा वगैरे. वाय बीज शुड सिंग अँड वाय द एस्ट शुड मेक द डो टू राईज. आणि अशा पद्धतीने ज्या बीज असतात, वाय बीज शुड स्टिंग अँड वाय द एस्ट, त्या बीजना, त्या माशांना, मधमाशांना स्टिंग, जो त्याचा जो काटा असतो, तर ते का बरं असतं. वाय द एस्ट शुड मेक द डो टू राईज. शब्दपाठ डो, अ थिक मिक्सचर ऑफ फ्लोअर, वॉटर एक्सेट्रा रेडी टू बी बेक्ड इन टू ब्रेड. याचा अर्थ असा, मळलेले पीठ किंवा कणिक. वाय द एस्ट शुड मेक द डो टू राईज. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी का बरं ते पीठ आहे, ते कसं काय तिथे कणिक कसं काय तिथे तयार होत असतं, हे त्याला जाणून घ्यायचं आहे. लास्ट स्टँजा. सम ऑफ हिज whys are not too hard to answer if you will try, but other no one ever ate has found the reason why. सुंदर स्टँजा आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की प्रश्नांची उत्तरे मोस्टली आपण देऊ शकतो किंवा उत्तरे असतात, पण काही प्रश्न असे असतात त्याचे उत्तरं आपल्याकडे नसतात. सम ऑफ हिज वायज आर नॉट टू हार्ड टू आन्सर. त्याचे काही प्रश्न जे आहेत वाय, ते काही हार्ड नाही आहेत उत्तर देण्यास, आपण सहज त्याने उत्तर देऊ शकतो. इफ यू विल ट्राय, जर आपण ट्राय केला तर. बट अदर नो वन एव्हर एट. परंतु काही प्रश्न, काही त्याचे व्हाय असे आहेत, त्यांची अद्याप उत्तरे सापडली नाहीत. हॅज फाउंड द रिझन वाय. तर अशा प्रकारे त्या प्रश्नांची उत्तरे अद्याप देखील, अजून देखील आपणास मिळालेले नाही आहेत. तर असं याचा अर्थ या ठिकाणी आपण घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या पोएमचा भावार्थ जो आहे तो जाणून घेतलेला आहे. वी विल मीट in next video. Here we stop. I hope you got this poem. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना ही जी पोएम आहे ती रीड करायची आहे. या पोएमचे शब्दार्थ जे आहेत ते वहीत लिहा काळजीपूर्वक,
आणि जो इंग्लिश वर्कशॉप आहे तो देखील सोडून घ्यायचा आहे, यायचा आहे आणि त्याचे फोटोज आपल्या ग्रुपवर पाठवायचे आहेत. थँक्यू.